ची सगळ्यात मोठी बातमी, ओमराजेंनी 2 दिवसात राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे ते तळ्यात मळ्यात असून ऑपरेशन टायगर धोक्यात आल्याची चर्चा रंगते। ओमराजेंनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केल्यास ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत जाण्याबद्दलची ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्यात आहे। शिंदेच्या शिवसेनेत जाण्याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवी। मग 2022 ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। ऑपरेशन टायगर बाबत काय सांगणार? ऑपरेशन टायगर बाबत मी माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की हा ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। मतदारसंघातल्या लोकांशी बोलून 2 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलं। दरम्यान ओमराजेंच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 5 खासदारांची धाकधूक वाढली आहे। ओमराजेंनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय रद्द केल्यास ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। ओमराजेंनी निर्णय बदलल्यास 5 खासदारांवर अपात्र होण्याचं संकटही ओढावू शकतं। ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्यातची असताना ओमराजेंचे जिवलग मित्र आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत ओमराजेंचे जिवलग मित्र कैलास पाटील पोहोचले आणि त्यांनी ठाकरेंशी चर्चा केली आहे। दरम्यान कैलास पाटलांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही पाहूया। गेले त्यांचा विचार करत बसू नका, पुन्हा जोमानं काम करा, संघटना बांधणी करा। जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ज्यांची लढाईची तयारी आहे, त्यांना सोबत घ्या आणि पक्ष मजबूत करा। संघर्ष करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी करा। खासदार फुटलेल्या 6 लोकसभा मतदारसंघात मी दौरे करणार असल्याचंही या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले। त्यांना केलेले वादे, त्यांना केलेले जे काही प्रॉमिसेस असतील आणि त्यांना पूर्ण विश्वास होता, तो विश्वासघात झालेला नाही। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींजवळ तशा प्रकारचं हे करावं, उद्धवजी त्याबद्दल निर्णय घेतील। ओमराजे निंबाळकरांच्या हत्येच्या निकालानंतर फडणवीस आणि शिंदेनी शहांशी चर्चा केली आणि निकालाच्या विरोधामध्ये सीबीआय हायकोर्टामध्ये जाणार असून या संदर्भात शहांनी निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। कोर्टाचा निकाल दुर्दैवी असून हायकोर्टामध्ये न्याय मिळेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे। वडिलांच्या हत्येचा निकाल ओमराजेंच्या विरोधात लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबत चर्चा केली आहे। अमित शहांनी सीबीआयला निकालाविरोधात हायकोर्टात अपील करण्यास सांगितलं। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं दिलेला निकाल दुर्दैवी असल्याचं शिंदे म्हणाले। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या कानावर ही घटना गाठलेली आहे। अमित शाह साहेबांनी देखील ही घटना गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यांनी देखील ही केस सीबीआयला हायकोर्टामध्ये अपिलात जाण्याचा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। दुर्दैवाने आज त्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे। वरच्या कोर्टामध्ये याच्यावर निर्णय होईल। मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर हत्येची सुनावणी सुरू असतानाच अमित शहांचा कोल्हापुरात दौरा होता। या दौऱ्यावेळी शहांसोबत फडणवीस आणि शिंदेही होते।
कोर्टाचा निकाल लागल्यानंतर शिंदेंना कुणाचा तरी फोन आला. ज्यावेळी शिंदेंना फोन आला त्यावेळी अमित शहा शिंदेंच्या बाजूला बसले होते. शिंदेंना आलेल्या फोनबद्दल अमित शहा आणि शिंदेंचं बोलणं झालं. त्यानंतर शिंदे स्टेजवरून बाजूला जात फोनवर बोलले. या दरम्यान अमित शहा आणि फडणवीसांमध्येही चर्चा झाली. निकाल लागल्यानंतर ओमराजे तातडीनं पुण्याकडे रवाना झाले. शिंदेंचे पुण्याचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे हे सुद्धा ओमराजेंच्या निवासस्थानी दाखल झाले. ओमराजेंच्या पुण्यातल्या निवासस्थानाची आता सुरक्षाही वाढवण्यात आली. त्यासाठी आलो ते आम्ही आता समर्थन जो काय निकाल लागला त्याच्यासाठी समर्थन देण्यासाठी आलो होतो. आता त्यांना तुम्ही समर्थन दिलंय दिसतच होतं, पण पुण्यात पहिल्यांदा बॅनर लागले ऑपरेशन टायगरचे. काय झालं? सक्सेस झाले. सक्सेस झाले का? निश्चित सक्सेस झाले. पवनराजे हत्याकांडामध्ये पद्मसिंह पाटलांसहित सर्व आरोपी निर्दोष सुटले. यावर आरोपी निर्दोष आहेत, मग पवनराजेंची हत्या नेमकी कुणी केली असा सवाल ओमराजेंनी केला. तर हत्या कुणी केली त्याचा तपास करण्याची आमचीही मागणी आहे असं राणा पाटलांनी म्हटले. पवनराजे निंबाळकर हत्याकांडात सत्र न्यायालयानं पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती असल्याचं कोर्टानं म्हटलंय. निकालादरम्यान कोर्ट काय म्हणालं ते पाहूया. या खटल्यात माफीचा साक्षीदार सर्वात मोठा दुवा होता. माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात बरीच तफावत आहे. तपास यंत्रणेनं माफीच्या साक्षीदाराचा आधी नाकारलेला कबुली जबाब नंतर विचारात घेतला. साक्षीदाराला पैशाची गरज होती. त्याने 3 नंबरच्या आरोपीकडे पैसे मागितले होते. इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी राहिल्याचे पुरावे नाहीत. पवनराजेंच्या घराजवळ संशयास्पद हालचाली होत्या असा जबाब कुटुंबियांनी सुरुवातीला दिला नव्हता. कुटुंबियांच्या जबाबात ते नंतर टाकण्यात आलं. आरोपीचा मलबार हिल इथे बंगला होता असं साक्षीदारानं सांगितलं होतं, पण बंगला असल्याचा सरकारी पक्षाकडे पुरावाच नाही. हत्येसाठी शस्त्रांची देवाणघेवाण पाहिली असं आरोपी सांगतो, मात्र माफीचा साक्षीदार वेगळंच काहीतरी सांगतो. आरोपीची गाडी जप्त केली तेव्हा जळून खाक झालेली होती. पंचनाम्यात गाडीचा रंग हिरवा असं नमूद करण्यात आलंय. गाडी जळालेली असताना रंग कळला कसा? फोन संभाषणाचे पुरावे कोर्टासमोर नाहीत. आरोपीचं संभाषण ज्या PCUवरून झालं त्याचा CDR सिद्ध झालेला नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. सन्माननीय कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं ही गोष्ट त्या ठिकाणी मान्य केली आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये त्रुटी होत्या ही वस्तुस्थिती होती. कारण राज्य सरकारच्या पोलिसांवर त्यावेळेस माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलाचा दबाव होता. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली. 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं हे षडयंत्र जे आहे ते कोणी कशामुळे केलं, त्याच्यामध्ये कोण कोण प्यादे होते, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील. परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. पवनराजे हत्याकांडामध्ये सर्व आरोपी निर्दोष सुटलेत. मग पवनराजेंची हत्या नेमकी केली कुणी असा प्रश्न आमच्या कुटुंबाला पडला असल्याचं ओमराजे म्हणालेत. आम्ही मान्य उच्च न्यायालयात जाणार आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कुणी हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे. आणि मी इतकंच म्हणेन की ही कलियुग आहे. मला वाटतंय त्याचा प्रत्यय मला आज आला. आमची मागणी निश्चितपणे ही राहणार आहे की नेमकी हत्या कोणी केली, कोणाकोणाला काही कारणं होती. अनेक गोष्टी समोर माननीय न्यायालयाच्या आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीतला योग्य तपास जर झाला तर खरे या विषयातले आरोपी कोण आहेत ते निश्चित आजही निदर्शनास येऊ शकतील असा माझा ठाम विश्वास आहे. ठाकरेंच्या पक्षामधून फुटलेले 6 पैकी 5 खासदार नेमके कुठे आहेत असा सवाल निर्माण झालाय. 6 पैकी फक्त ओमराजे निंबाळकरच माध्यमांच्या समोर आले.
ते पुण्यामधील निवासस्थानी पोहोचलेत. इतर 5 खासदार मतदारसंघामध्ये सुद्धा नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यापासून 6 पैकी फक्त एकच खासदार आतापर्यंत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आलाय. त्या खासदाराचं नाव आहे ओमराजे निंबाळकर. वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालासाठी ओमराजे मुंबईत आले. निकालानंतर ते पुण्यात गेले. पुण्यात गेल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. मात्र इतर 5 खासदार नेमके कुठे आहेत हे अद्याप समोर आलेले नाहीये. 14 जूनला ठाकरेंनी मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ बाजे आणि संजय दिना पाटील उपस्थित होते. त्यानंतर 17 जूनच्या दिल्लीतल्या बैठकीला संजय दिना पाटील यांनीही दांडी मारली. दिल्लीतल्या बैठकीमध्ये फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ बाजे हे तिघेच उपस्थित राहिले. ठाकरेंचे फुटलेले 6 खासदारही 17 जून रोजी दिल्लीतच होते अशी माहिती आहे. त्यापैकी ओमराजे निंबाळकर फक्त माध्यमांच्या समोर आले. मात्र इतर 5 खासदार नेमके कुठे आहेत याची माहिती सध्या कुणालाही नाहीये. हे 5 खासदार सध्या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातही नाहीयेत. आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं, पण आता शिवसेना एकच आहे असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलं. कोणताही गट शिल्लक नाही, आता एकच शिवसेना आहे. कोल्हापुरातील सभेत अमित शहानी हे वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले असतानाच अमित शहांनी कोल्हापूरच्या सभेत शिंदेंचं समर्थन केलंय. आता कोणताही गट राहिलेला नाही, फक्त शिवसेनाच राहिलेली आहे आणि ती एकनाथ शिंदेंकडे आहे असं अमित शहा म्हणाले. अमित शहांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेना अध्यक्ष असा केल्यानंतर तर शिंदेंना स्टेजवरच हात जोडले, तर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी अमित शहांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या. दुसरीकडे अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. श्री अमित शहा हे आज मुंबईत सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पण अख्ख्या मुंबईभर शहांच्या स्वागताचे होर्डिंग्स मिंधे सेनेनं लावलेत. मोठी गंमत आहे ही. त्यांचे पक्षप्रमुख येत आहेत, स्वागत तर होणारच असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. अमित शहा 2029 साठी स्वतःची तयारी करतायत असा दावा राज ठाकरेंनी केला. ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार भाजपकडे न जाता शिंदेंकडे का गेले असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केला आहे. भाजपमधलं वातावरण आतून खूपच पेटलेलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले. अमित शहा 2029 साठी स्वतःची तयारी करतायत असा दावा राज ठाकरेंनी केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये का गेले असा सवालही राज ठाकरेंनी केला. भाजपमधलं वातावरण आतून खूप पेटलंय असंही राज ठाकरेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले, म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना सत्ताधारी खासदार फोडण्यात व्यस्त असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय, खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. तर काही जैन मुनी भाजपच्या अजेंड्यावर चालतात अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जैन धर्माचं काम करा, राजकीय पक्षांच्या नादी लागू नका, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. जैनांचा झेंडा इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा 0 टप वगैरे कळेल असा झाला. काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत
आणि कच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात. तुम्ही धर्माचं काम करा, नको त्या भानगडीत कशाला येत आहे? आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. कोणतरी एक जण आहे, त्याला मुनी पण म्हणत नाहीत, एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आलेत. चला उलट झालं की काय झालं? आम्ही हातात बांगड्याने भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला कुठचेही वाद नकोयत, भांडणं नकोयत, परंतु वाद उकरून काढणार असाल, आम्ही रस्त्यावरती उभे राहू. तुमच्या मनगटात किती दम आहे ते हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते. माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे. पण मला कोणी ते हे पण वाचलं की ते मला जैन मुनी माने नाही माने, मला काय आहे तुम्हाला पूर्वागतात. जैन समाजानं मला हा पद दिलेला आहे आणि कट्टर सनातनी हा सनातन धर्माला दिला आहे. तर मला विचार नाही आहे की त्यांच्या विचाराला मी जबाब देऊ. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा आज मुंबईमध्ये विवाह सोहळा पार पडत आहे. या लग्न सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. राजकीय क्षेत्रासह उद्योजक आणि सिने कलाकारांनी सुद्धा इथे हजेरी लावली आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय तसंच राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी देखील उपस्थिती लावली. उद्धव ठाकरे यांनी देखील इथे उपस्थिती लावली. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. अंबानी कुटुंबीय देखील या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. राहुल गांधी हे सुद्धा आवर्जून या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. तर मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नासाठी उपस्थित. अदानी, गौतम अदानी हे देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत अदानी या सोहळ्यामध्ये, तर अनंत अंबानी त्यांच्या पत्नीसह या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अनिल अंबानी हे देखील आपल्या कुटुंबियांसह या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह, आपल्या आईसह देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी, हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा इराणी माध्यमांनी केलाय. लेबनॉनवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. अभिजित दिपके यांच्या आंदोलनासाठी दिलेली वेळ संपली. आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम. एनटीए देशातील विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं परीक्षा केंद्र आल्यानंतर राहुल गांधी आक्रमक. एनटीए विद्यार्थ्याला स्वतःच्या शहरामध्ये परीक्षा केंद्र देऊ शकत नाही, राहुल गांधींचा निशाणा. नीटच्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी. आज देशभरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मॉक ड्रिल. परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात. 5,500हून अधिक केंद्रांवर नीटची पुनर्परीक्षा. 22.79 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देत आहेत. नीट पुनर्परीक्षेसाठी पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी. पुणे शहरामधील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त. पुणे शहरामधील 27 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असेल. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम. तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्ट पर्यंत कायम. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहतील. साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू, तर संपामध्ये सहभागी होणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस. लवकरात लवकर कामावर रुजू होण्याच्या सूचना.